दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार अनुकूल असल्याची माहिती आहे। बारामतीत झालेल्या बैठकीत शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली आहे। पार्थ आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत पक्ष विलिनीकरण या विषयावरती चर्चा करणार असल्याचं कळत आहे। दरम्यान अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्याशी पुढारी न्यूजने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी काय म्हटलं आपण बघूया। होय मॅडम, याची सकारात्मक चर्चा झालेली आहे। गोविंद बागेमध्ये जी चर्चा झाली त्यावेळेला पवार कुटुंबियासमोर मी उपस्थित होतो, पार्थ पवारही होते त्या ठिकाणी आणि दादाची शेवटची इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे। या गोष्टीच्या वर चर्चा होऊन त्या ठिकाणी पार्थ पवारांनी देखील आपलं म्हणणं असं मांडलं की दादांनी जी शेवटची इच्छा आहे ती देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून। पहिली मिटिंग 17 तारखेला बारामतीमध्ये झाली, त्याच्यानंतर 21 तारखेला अजितदादा आणि मी दोघ जण आम्ही बरोबर होतो, तेव्हा दादांनी माझ्याशी जे बोलले जे सांगितलं ते मी गेले 2 दिवस मीडियामध्ये मी सांगितलेलं आहे की दादांची इच्छा काय होती, दादांनी नेमकं काय करायचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही जे चर्चा घडत असताना त्याला मूर्त स्वरूप कधी येणार काय असा विषय असताना मात्र ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही जी चर्चा झाली याच्यामधून सगळ्या सकारात्मक बाबी पुढे आलेल्या आहेत एंटायर पॉवर फॅमिलीमधील। आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं काय शिस्त आहे आतल्या गोटात? दुपारी जी पार्थ पवार आणि शरद पवार यांची बैठक झालेली होती, या बैठकीतली इनसाइड स्टोरी काय आहे हे आपण अगदी मागच्या अर्ध्या तासापर्यंत शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुढारी न्यूजनं जी बातमी दाखवली, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पार्थ पवार यांनी पार्टी मर्जर बाबत अनुकूलता दर्शवली। त्याला दुजोरा देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निकटवर्ती असलेले, अजित पवारांचे निकटवर्ती असलेले किरण गुजर यांनी दिलेला आहे आणि त्यांनी देखील म्हटलंय की हो, अशा पद्धतीची चर्चा झाली। एक प्रकारे पुढारी न्यूजच्या बातमीवर हे शिक्कामोर्तब म्हणावं लागेल, कारण आज दुपारी जी बैठक झालेली होती पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये, या बैठकीत पार्थ यांनी थोडंसं थांबवते। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे आपल्या सोबत आहेत। वैशाली ताई, नेमकं काय या बैठकीमध्ये घडलंय, तुमच्यापर्यंत तपशील आलाय का? खरं तर मला तपशील कळलेला नाही, आपल्याकडनं बातम्यांच्या द्वारा मला ते कळतंय। परंतु किरण गुजर जे म्हणाले की बाबा सातत्यानं विलिनीकरणावर चर्चा होत होती, ती गोष्ट खरी आहे, कारण जिल्हा परिषद महापालिकेच्या दृष्टीनं तशा प्रकारची वाटचाल चालू। वैशालीताई, कदाचित तुम्ही प्रवासात आहात त्यामुळे तुमचा आवाज बऱ्यापैकी ब्रेक होतोय, पण असं जर विलिनीकरणाच्या चर्चा पुढे येत असतील तर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते त्याचं स्वागत करतील का? खरं तर दोन्ही राष्ट्रवादी ह्या पवारांच्याच आहेत, त्याच्यामुळे हा कार्यकर्त्यांपेक्षा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि तो कौटुंबिक स्तरावर दावा हे सातत्यानं कार्यकर्ते आधीच्या काळातही मागणी करत आहेत आणि आताही कार्यकर्त्यांची कदाचित हीच मागणी राहील की दोन्ही पक्ष राष्ट्रवादी हे पवारांच्या असल्यामुळे त्यांनी एकत्रित बसावं आणि तो सोडवा। कार्यकर्ते नक्कीच जे होईल त्याचं स्वागत करतात। पण सुनेत्राताई आत्ताच उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, अजूनही त्यांना प्रशासनाची, त्यांच्या विभागांची घडी बसवायची आहे, त्यांना पक्षाची घडी नीट बसवायची आहे। दादांच्या जाण्यानंतर जो बसलेला धक्का आहे त्यातून पक्षाला सावरायचंय, हे सगळं असताना, हे सगळं प्रायोरिटी युद्ध पातळीवरती ज्याची गरज असताना विलिनीकरणाच्या चर्चा आत्ताच होणं गरजेचं वाटतं का? खरं तर होती ती गटनेते पक्षाच्या निवडीची तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे जाऊया। ज्ञानेश्वर, आतल्या गोटात नेमकं घडतंय काय? म्हणजे पार्थ पवार आणि शरद पवारांची बैठक होणं, त्यानंतर पार्थ पवार बराच वेळ फोनवरती बोलताना दिसणं, नंतर सुप्रिया सुळेंबरोबर त्यांची खलबतं होणं, ह्या सगळ्याचा अर्थ आणि आता ह्या अशा चर्चा बाहेर येत आहेत। दोन महत्वाच्या गोष्टी आज घडलेल्या आहेत। एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यापूर्वी त्यांची गटनेतेपदी निवड झालेली, हा एक स्वतंत्र भाग आहे। यापूर्वी बारामतीमध्ये जे घडलं ते अत्यंत महत्वाचं आहे। त्यात पार्थ पवार यांनी शरद पवारांसोबत जी चर्चा केलेली आहे त्यात त्यांनी अनुकूलता दाखवलेली आहे की दोन्ही पक्ष एकत्र जर आणायचे असतील तर त्याला त्या पार्थ पवार यांची सहमती आहे, असं स्पष्टपणे पार्थ पवारांनी शरद पवारांना सांगितलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर त्यात दुसरी महत्वाची एक अपडेट अशी होती की पार्थ पवार ही सगळी बैठकीतली झालेली चर्चा
सुनेत्रा पवार यांना सांगणार होते. त्यांची पुन्हा एक दुसरी स्वतंत्र बैठक आज होणं अपेक्षित आहे. तशा पद्धतीची बैठक आज रात्रीत होऊ देखील शकते. आज सगळ्यात महत्वाची जी घडामोड घडते आहे ती म्हणजे एकीकडे तुम्ही सांगितलेल्या सगळ्या युद्ध पातळीवरच्या गोष्टी तिकडे लक्ष दिलं जाईल असं वाटत असताना आणि दोन्ही पक्ष आता एकत्र येणार नाहीत, एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे असं वाटत असताना अचानक अशा पद्धतीनं पार्थ पवार यांनी शरद पवारांकडे जाणं आणि वडिलांची जी राजकीय इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली होती. म्हणजे शरद पवारांनी देखील आज त्याला दुजोरा दिलेला होता की हो, शरद पवार म्हणाले की अजित पवारांनी असं सांगितलं होतं की दोन्ही पक्ष एकत्र आणायचे आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी देखील शेवटच्या काही टप्प्यांमध्ये जी भाषणं केली त्यात संकेत दिले होते की बाबांनो घाई करू नका, तुमच्या मनासारखं होणार आहे. आणि त्याचीच पुढची कडी पार्थ पवार आज स्वतः शरद पवारांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी बैठकीत हे मान्य केलं की हो, दोन्ही पार्टी जर एकत्र आणायचे असतील तर त्याला मी अनुकूल आहे आणि पुढे मी आईसोबत जाऊन हा सगळा विषय जो तो चर्चेत डिस्कस करणार आहे, चर्चा करणार. अगदी. त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं हे आपल्याला बघावं लागणार आहे. ज्ञानेश्वर वेळोवेळी अपडेट घेत राहू. खूपच धन्यवाद या माहितीबद्दल.